लोणी बुद्रुक हळपट्टी येथे बिबट्या जेरबंद। एक बिबट्या जेरबंद तर दुसऱ्या पिंजऱ्याभोवती चक्कर मारताना दिसला। राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे गेल्या 15 दिवसांपासून पिंजऱ्याला हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले। लोणी बुद्रुक जनसेवा कार्यालयाजवळील हळपट्टी शिवारात माधुरी सुनील वाबळे यांच्या गट नंबर 472 या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये साधारण 14 वर्ष वयाचा नर बिबट्या जेरबंद करण्यात वन विभाग व प्राणी मित्र यांना यश आले। गेल्या काही महिन्यांपासून 2 बिबट्यांचा मुक्त संचार परिसरात वाढला होता व परिसरातील पाळीव कुत्र्यांच्या शेळ्या कालवडी यांचा या बिबट्यांनी फडशा पाडला होता, म्हणून अक्षय बाबळे व राम कोते यांनी पिंजऱ्याची मागणी केली होती। त्यानंतर वन विभागाने तात्काळ पिंजरा उपलब्ध करून दिला। सुरुवातीस भक्ष्य म्हणून कोंबड्या ठेवल्या, पण कोंबड्यांना बिबट्या आकर्षित झाला नाही। त्यानंतर त्यांनी काही दिवस भक्ष्य म्हणून शेळी ठेवून पाहिली, पण बिबट्या काही जेरबंद होत नव्हता, म्हणून 18 नोव्हेंबरच्या संध्याकाळी कुत्र्याचे पिल्लू भक्ष्याच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले व पहाटे 5च्या दरम्यान दरवाजाचा आवाज आल्यावर ग्रामसेवक सुनील वाबळे, अभिनय कोते, कामगार शिंदे व बर्डे यांनी बिबट्या जेरबंद झाल्याची खात्री केली व तात्काळ पहाटे प्राणी मित्र विकास म्हस्के यांना कळवले। माहिती मिळताच प्राणी मित्र विकास म्हस्के, वनरक्षक संजय साखरे घटनास्थळी पोहोचले व घटनेची माहिती अहिल्यानगरचे उपवन संरक्षण अधिकारी धर्मवीर शाल विठ्ठल, सहाय्यक उपवन संरक्षण अधिकारी गणेश मिसाळ, संगमनेरचे सहाय्यक उपवन संरक्षण अधिकारी अमरजीत पवार, वन परिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांना माहिती दिली। वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय साखरे व विकास म्हस्के, विलास डगळे, मंजाबापू खेमनर यांनी पंचनामा करून पिंजरा हलवण्याची कार्यवाही केली। दरम्यानच्या काळात बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी परिसरात पसरल्यामुळे बघ्यांची खूप मोठी गर्दी जमली होती। ही गर्दी पांगवण्यासाठी मंगेश दिघे, CM विखे, अभिनय कोते, नाना धावणे, संदीप भोकनळे, राम कोते, अक्षय बाबळे, सुभाष दिघे, नकुल कटारे, श्रीपाद दिघे, रमेश विखे, गोरक्ष विखे, संजय दिघे, शैलेश विखे, सूरज कुरकुटे, राहुल दिवटे, डॉक्टर मुसळे यांनी मदत केली। बिबट्याची वैद्यकीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश भालेराव यांनी केली। त्यांच्या निरीक्षणात जेरबंद बिबट्या शासकीय रोपवाटिकेत ठेवले। एक बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे भीतीचे वातावरण कमी झाले असले तरी 1-2 मोठे बिबटे परिसरात मुक्त संचार करत असल्याने परिसरातील भीतीचे वातावरण कायम आहे आणि हा बिबट्या जेरबंद झाल्यानंतर दुसरा बिबट्या पिंजऱ्याभोवती चक्कर मारताना कोते व वाबळे यांनी पाहिला, तेव्हा वन विभागाने या ठिकाणी परत पिंजरा लावावा अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे। राहता तालुका प्रतिनिधी अनिल वाघचौरे, SD न्यूज साठी संतोष जाधव, कोपरगाव।